काल आपण जो विषय घेतला कदाचित आपल्याला तो जरा वृक्ष वाटला असेल, कारण या उपासना कांडाचा विषय किंवा हा साधनाध्याय यामध्ये आपण कुठलाही पूर्वपक्ष सिद्धांत पक्ष करत विषय मांडला नाही. कारण शेवटी उपासनेचा विषय मांडायचा आहे, त्यामुळे सिद्धांत पक्ष त्याच्याकरता आधीचा पूर्वपक्ष, मग तो खोडून काढण्याकरता 10-15 सूत्र, या सगळ्या भानगडीत आपण पडलो नाही आहे यावेळी. त्याचं कारण असं की उपासनेचा मतितार्थ त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे, त्यांच्या दृष्टीने आपल्याकडनं उपासनेचं स्वरूप काय कसं असावं. म्हणजे वेदकाळापासून जी उपासना सांगितली तीच उपासना आजपर्यंत कशी कालाच्या ओघामध्ये आली आहे, विचार केला तर काही फरक पडलेला नाही आहे. उपासनेचं जे स्वरूप त्यावेळी सांगितलं आहे त्या स्वरूपामध्ये आज उपासना केली जाते. कालचा एक दिवस मुद्दाम आपण पूर्वपक्ष घेऊन सिद्धांत पक्ष केला. त्याचं कारण असं की शेवटी ब्रह्मसूत्र आहेत आणि एखादा तरी विषयाचा एखादा तरी दिवस आपण त्याचा पूर्वपक्ष उत्तरपक्ष करावा. पूर्वपक्ष असा होता की ज्ञान हे कर्माचं अंग आहे, ज्ञानाला स्वतंत्र अस्तित्व नाही आणि त्यामुळे ज्ञानाचा विचार करताना ते आत्मज्ञान नावाची वेगळी गोष्ट आहे आणि ते वेगळं आम्ही समजून घेतोय असं नाही आहे. तर कर्माच्या माध्यमामधूनच ज्ञान होतं आणि त्यामुळे कर्माचा एक भाग म्हणूनच ज्ञान येतं किंवा मग ते ज्ञान प्राप्त होतं. मग त्याला अनेक दाखले जैमिनींनी दिले. जैमिनी हे पूर्वमीमांसक आहेत. आपलं ब्रह्मसूत्र ही उत्तरमीमांसा आहे. पूर्वमीमांसेमध्ये विषय काय आहे? पूर्वमीमांसेत ते असं म्हणतात, माणसाने कर्म करावं, त्याला कर्माचं फळ मिळतं. त्या मिळालेल्या कर्माचं फळ इथे भोगण्यासारखं असेल इथे भोगावं, स्वर्गात जाऊन भोगण्यासारखं असेल स्वर्गात जाऊन भोगावं. पुन्हा परत येऊन काही कर्म या पृथ्वी तलावरती पापपुण्यात्मक भोगायची आहेत म्हणून ते जन्म घ्यावेत. आणि मग जेव्हा पाप आणि पुण्य समान पातळीवर येतं तेव्हा मनुष्याचा जन्म लाभतो आणि मग त्याच्या कर्माच्या गुणवत्तेप्रमाणे त्याला जन्म मिळतो. आणि मग तो मिळालेला जो जन्म आहे तो त्याचं जे काढून घेतलेलं प्रारब्ध आहे, सगळं संचिताचं गाठोडं संपतं असं नाही, त्यातनं जे काढून घेतलंय ते सगळं आपण यावेळी पाहिलंय. त्या प्रारब्धाप्रमाणे तो आपलं मानवी जीवन जगतो. ही धारणा आपल्याकडे जी शास्त्रांनी मांडली आहे, सांगितली आहे, त्या धारणेप्रमाणे मनुष्य जन्म हा कर्माधीन आहे आणि कर्म करत करतच चित्ताची शुद्धी होणार आहे. चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञान प्राप्त व्हावं याकरता म्हणून ज्ञानाचा जरी विचार केला तरी गीताकारांनी सांगितल्याप्रमाणे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, की जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे तर मार्ग कोणते? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन, की शरण जाऊन समित पाणी होऊन ज्ञान प्राप्त करावं. नाही तर परिप्रश्नेन, की शंका मनात निर्माण होतात त्या सगळ्या शंकांचं निरसन करून घ्यावं आणि ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. आणि ह्याच्याही पेक्षा तिसरा मार्ग सेवया, सेवा करावी आणि सेवेनी प्राप्त करून घ्यावं. आणि उपनिषदामध्ये सेवेनी ज्ञान कसं प्राप्त होतं याच्या अनेक कथा दिलेल्या आहेत. आणि त्या सत्यकाम जाबालाची कथा आहे, आपण त्या दिवशी उपकोसलाची घेतली ती कथा आहे. अरुणीची कथा आहे की पाऊस पडतो आहे, गुरुजींनी सांगितलं की अरे रानामध्ये पाणी असेल आणि पाण्याला मार्ग करून दे आणि त्या मार्गाने पाणी निघून जाईल. त्याकरता आपल्या एका विद्यार्थ्याला इतक्या धो धो पडणाऱ्या पावसामध्ये काळभोर झालेलं आकाश, सगळे ढग जमून आलेले आहेत आणि अशी संध्याकाळची वेळ येते तो त्याला पाठवून दिलं शेतामध्ये. तो गेला, त्यांनी पाहिलं की बाकीचे बांध कसे तरी बांधता आले आणि पाणी रोखता आलं, पण एका ठिकाणी बांध इतका मोठा फुटलेला होता की त्या ठिकाणी जेवढी माती गोळा करून झालेला चिखलच वर उचलून तो लावत होता तरी जिथे लावतो आहे तिथून पाणी वेगाने बाहेर येत आहे.
आणि असं सारखं पाणी जेव्हा वेगाने बाहेर येतं आहे तेव्हा त्या ठिकाणी आता काय करावं, म्हणजे हे पाणी रोखेल कसं, नाही तर सगळं पीक निघून जाईल. मग तो अरुणी विचार करतो की इथे माती किंवा कशाने होणार नाही, तो चिखल त्यातल्या त्यात जवळ ओढून घेतो आणि त्या ठिकाणी स्वतःच आडवा झोपतो. म्हणजे तो बांध म्हणून तोच झोपतो. आणि रात्री वाट बघतात सगळे, अजून कसा आला नाही, अजून कसा आला नाही. गुरुजी म्हणतात येईल, काळजी करू नका त्याची. आणि त्याप्रमाणे रात्रभरही तो येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी तिथे येतात. वरून पडणारा एवढा पाऊस, वरचं कोसळणारं आभाळ आणि तिथे जमा झालेलं त्या खाचरामध्ये किंवा त्या वाफ्यामध्ये जे पाणी ते त्याच्या अंगावरती येऊन सारखं गार पाणी मारत होतं. वरचा पाऊस त्याचा मारा, त्याच्यात तो थोडासा बेसावध, बेशुद्ध जरी नाही तरी असा पडलेला होता. गुरुजींनी पाहिलं, ते म्हणाले अरे तू का थांबलास? म्हणाले गुरुजी असं कसं, तुम्ही मला सांगितलं होतं की शेत वाहून जाऊ नये, पीक आपलं त्याच्यामध्ये उभं आहे, त्या पिकाला काहीतरी आडोसा पाहिजे, त्याला बांध घातला गेला पाहिजे. बाकीचे बांध कसे तरी टिकले पण इथे बांध काही घालता येईना, मग काय करणार, म्हणून मी थांबलो बांध म्हणून. असं जेव्हा त्यांनी सांगितलं, ही सुद्धा कथा अशीच आहे. गुरुजी म्हणाले अरे पण इतक्या अडचणीत तुला थांबायला सांगितलं नव्हतं. तेव्हा तो म्हणतो नाही, तुमची आज्ञा आहे, त्यामुळे तुमची सेवा करणं माझं काम आहे आणि म्हणून मला त्याच्यात काहीच अवघड वाटत नाही. म्हणजे सेवा ही अशी आहे की ज्ञान प्राप्त करून घ्यायचं तरी काय सोपं आहे का, ते सुद्धा सेवेनी करा. नाही तर परिप्रश्नेनं, की जे ज्ञानाचं बारीक 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 म्हणून विश्लेषण करता येईल ते सगळं विश्लेषण समजून घ्या आणि त्याच्याकरता आपली बुद्धी चालवून काय प्रश्न उत्पन्न होऊ शकतात, ते प्रश्न आपण कसे सोडवू शकतो याचा विचार करा. अशा अनेक मार्गांनी ज्ञान मिळवायचं, तरी पण श्रुती म्हणजे हा इथला पूर्वपक्षकार जैमिनी. आपण का पुन्हा विचार केला की पूर्वपक्षकार कोण आहेत, पूर्वपक्ष कुणाचा आहे, पूर्वमीमांसेचा पूर्वपक्ष आहे. आणि आपल्याला आता बरेच दिवस झाले ह्या सगळ्या शास्त्राचा विचार करून. उत्तर मीमांसा म्हणजे आपली ब्रह्मसूत्र आहेत, पूर्वमीमांसा म्हणजे यज्ञ यागादी कर्माचा विचार, कर्मकांड ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अथा तो धर्म जिज्ञासा, म्हणून आता धर्माची जिज्ञासा, असं म्हणून पूर्वमीमांसा सुरू होते की धर्म काय, धर्माची व्याख्या काय. धारणात धर्म मिथ्याहू, जो धारण केला जातो तो धर्म आहे. मग आम्हाला धारण कोण करतो, या पृथ्वी तलावरती असा कोणता धर्म आहे की जो आम्हाला धारण करतो. मग ते सगळे धर्म त्यांनी सांगितलेले. जसं आपण कालपासून बघतोय की आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी स्थिती आहे की 36 तास झाले हजारो लोक एका ठिकाणी जमत आहेत, हजारोंनी संख्या वाढती आहे, पण कुठेही प्रक्षोभ नाही, कुणीही एक काच फोडली नाही, कुणी गाडीवर दगड फेकला नाही, कुणी आरडाओरडा केला नाही, कुणी आगळी केली नाही. सगळ्यांना पकडून एका ठिकाणी डांबून ठेवलेलं आहे. तिथे 1500 लोक आहेत. आजच्या बातम्यांच्या प्रमाणे 1500 लोकांना काल अन्नही देऊ नका आणि पाणीही देऊ नका अशी पोलिसांना आज्ञा आहे. ते अन्न पाण्या वाचून रात्री 11 वाजेपर्यंत राहिलेले लोक आहेत, तरी पण प्रक्षोभ नाही. याचा अर्थ काय होतो की ज्या अहिंसा तत्वाचं धारण करायला आपल्याला आपल्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, ज्या मार्गदर्शकांनी सांगितलंय त्याचा शब्द पूर्ण पाळायचा, हीच भूमिका आहे. धर्म हेच सांगतो तर तुम्ही धारण व्हाल. धर्म सांगतो जो धारण करू शकतो, धारणात धर्म मिथ्याहू, जो आमचं धारण करतो. आम्हाला नकोय ना भ्रष्टाचार, आम्हाला नकोय ना आमच्या समाजातले दुर्गुण, ते आम्हाला दूर करायचेत ना. मग जो मार्ग आम्ही आता चोखळलाय तो प्रामाणिकपणाने चोखळला पाहिजे. धर्म हेच सांगतो, धर्मो रक्षती रक्षिताहा, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करतो. धर्माचं आम्ही रक्षण केलं तर धर्म आमचं रक्षण करील. आणि म्हणून या ठिकाणी पूर्वमीमांसक असं म्हणतात, अहो तुम्ही काय सांगता, या पृथ्वी तलावरती देह घेऊन आम्ही जेव्हा आलो तेव्हा ह्या देहाला धारण कसं करायचं, ह्या देहाला राखायचं कसं, हे सांगणारा, दाखवणारा, हे चालवणारा कोण आहे, धर्म आहे. आणि म्हणून
त्या धर्माची आता आम्ही मीमांसा करतो. मीमांसा म्हणजे विचार. त्या धर्मतत्वांचा आम्ही इथे विचार केलेला आहे की जी धर्मतत्व माणसाला धारण करतात. म्हणून व्याख्या पण धारणात धर्म मिथ्याहू. काय काय धारण करतो? तत्वज्ञानाची सुरुवात आहे की सहयज्ञा प्रजा सृष्टवा. यज्ञासहित प्रजा म्हणजे जग जन्माला आलेलं आहे. यज्ञासहित जर जन्माला आले तर यज्ञ हे कर्म आहे. हे जर कर्मच ह्या प्रजेला जन्माला घालत आहे तर हे कर्म महत्वाचं आहे. हे टाळण्यासारखं नाही. म्हणजे कर्माचं महात्म्य कमी नाही, कर्माशिवाय काही होत नाही, ही एक बाजू. दुसरं असं की अत्यंत कठोर परिश्रमानंतर दुर्गम पथस्तत कवयो वदंती क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया. ते असं म्हणतात की ही जशी काही तलवारीच्या पात्यावरची धार आहे, त्या धारेवरून चालणं असा हा मार्ग आहे. कशाचा? तत्वज्ञानाचा किंवा मोक्षाचा किंवा परमार्थाचा. मग ह्या इतक्या कठोर अशा मार्गावरून चालायचं म्हणजे ज्ञान चालतं का? कर्म चालतं. कर्मानी माणूस चालतो, ज्ञानाने चालत नाही. ज्ञान चालू शकत नाही, शरीराला चालावं लागतं. त्या मार्गावरून प्रवास करावा लागतो. म्हणून कर्ममार्गी म्हणतो की कर्मश्रेष्ठ. आणि कर्म हे अनिवार्य आहे. कर्म हे शेवटपर्यंत आहे. आणि म्हणून शेवटी आत्मज्ञान होत असेल, पण आत्मज्ञानाकरता कर्म आवश्यक आहे. आणि नुसतं आवश्यक नाही तर कर्म हे महत्वाचं आहे. नुसतं महत्वाचं नाही तर आत्मज्ञान हे कर्माचंच अंग आहे. म्हणजे आत्मज्ञान नावाची गोष्ट स्वतंत्र नाही, तर तो कर्माचा एक भाग ठरतो, कर्माची परिणती ठरते. दुसरा पक्ष बादरायणांचा आहे. बादरायण म्हणजे उत्तर मीमांसेचा आहे. आता पूर्वमीमांसा घेतली. पूर्वमीमांसेत काय आहे त्याच्याशी आता आपल्याला काही तो विषय आपला नाही आहे. पण यज्ञ कसे करावेत, यज्ञाचं फल काय, कर्माचा दोष केव्हा निर्माण होतो, आणि मग ते प्रत्येक कर्म असं का करायचं, तो यज्ञाचा पुरोडाश तयार करायचा. तर मग ते धान्य कसं घ्यायचं, धान्य कुठे ठेवायचं, धान्य केव्हा काढायचं, म्हणजे त्याची कापणी केव्हा करायची, ते धान्य घरात केव्हा आणायचं, ते धान्य भरडायचं म्हणजे दळायचं केव्हा, तो पुरोडाश शिजवायचा कसा, त्यात काय काय घालायचं, तो कोणत्या आकाराचा पाहिजे वगैरे वगैरे सगळं. त्याचा जे तांत्रिक भाग आहे तो सगळा, त्याचं वर्णन, त्याचा विचार धर्मशास्त्रामध्ये यज्ञाच्या मीमांसेमध्ये तो सगळा विचार केला. आणि मग त्या यज्ञाचं फल काय, ते फल स्वर्ग कामो यजेत. स्वर्गाची प्राप्ती व्हावी याकरता यजन करावं, म्हणजे यज्ञ करावेत, याग करावेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे आता हे सगळं ज्याच्यामध्ये सांगितलंय आणि त्याचं फल स्वर्ग सांगितलंय. स्वर्गात जावं, उत्तम फल उपभोगावीत, खाली यावं. आपण पूर्वी बोललोय, याही वेळी थोडंसं बोललोय की चांगलं कर्म करायचं, वर जायचं, स्वर्गात राहायचं, तिथे फलं उपभोगायची. ते पुण्य संपलं की वरून खाली यायचं, मग पुन्हा चांगलं कर्म करायचं, वर जायचं. पूर्वमीमांसक म्हणतो नाही तरी तुम्ही देह देता कशा करता आम्हाला, आम्ही केलेल्या कर्माचं फळ भोगण्याकरता. मग जर आम्ही त्याच्या कर्माचं फळ भोगायला इथे आलो आहोत आणि आम्हाला जर पुन्हा चांगलं कर्माचं फळ भोगायचं आहे, तर आम्ही इथे चांगलं कर्म करणार आहे, तर मग हा तुमचा परमेश्वर नावाचा चांदबाई मध्ये कशाला आला, तो आम्हाला कशाला पाहिजे, त्याची काय आम्हाला गरज नाही. मग तो परमेश्वर आमच्या कर्मानी जर प्रत्येक गोष्ट घडते, तर मग ईश्वर नावाची गोष्ट कशा करता, असं पूर्वमीमांसकांचं म्हणणं आहे. म्हणून ते म्हणतात आम्ही तुमचा ईश्वर नाही मानत. ते ईश्वर मानत नाहीत, पण ते प्रत्येक गोष्ट ओंकाराला अर्पण करतात, ओंकार मानतात. प्रेष देतात तरी ओंकार, तो अध्वर्यू काही आज्ञा देतो तरी ओंकार, कुणी काही स्वीकारलं तरी ओम म्हणतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर पौरोहित्य करताना सुद्धा हरिही ओम असं म्हणतात आणि मग सुरुवात करतात. त्या मचा सुद्धा पूर्ण तोंड बंद करून आतला जो मकार आहे तो पूर्ण म्हणतात. आपण ओम म्हणतो कारण अर्धमात्रा आहे त्या, म्हणजे अ उ आणि म, तर वरती जी अर्धमात्रा आहे
त्या अर्धमात्रेचा उच्चार आम्ही ओम मध्ये मचा पाय मोडूनच करतो. आणि त्यांचं म्हणणं आहे का, आपण ओम म्हणतो ते ओम म म्हणतात, पूर्ण म, तोंड बंद करून मचा पूर्ण उच्चार करतात. म्हणजे अ उ म ह्या 3 मात्रा आहेत, त्या तिन्ही मात्रा त्यांच्या ओंकारात ते दाखवतात. सामान्यतः आपल्या ओंकारामध्ये आपण त्या 2.5च मात्रा दाखवतो किंवा 3 मात्रा दाखवतो, 3.5वी मात्रा दाखवत नाही असं म्हणा पाहिजे. तर असं त्याच्याशी आपल्याला काही नाही, पण ते म्हटल्याशिवाय त्यांचं कर्म होत नाही. म्हणजे कुणाला तरी अर्पण करतात. त्यांची जी यज्ञदेवता आहे तो स्वयं विष्णू आहे. यज्ञो वै विष्णू यज्ञो वै पुरुषः असंच उपनिषदांनी म्हटलेलं आहे की यज्ञाचा देवता कोण, तो सगळा दिलेला जो हविर्भाग आहे तो कोण स्वीकारतो, ती देवता स्वीकारते. तर असो त्यांना आता असं म्हणायचंय की हे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं आणि असं म्हटलं की तुमच्या पद्धतीप्रमाणे ज्ञान हे कर्माचं अंग आहे, पण आता आम्ही तुम्हाला सांगतो. असं बादरायण म्हणतात. बादरायण म्हणजे व्यास किंवा उत्तर मीमांसक. उत्तर मीमांसा काय म्हणते, हे तुमचं जा ये कर्म कर, हेच तुम्ही करत बसणार का हेरझार्या? सारखं स्वर्गात जायचं, पुन्हा खाली उतरायचं, पुन्हा कर्म करायचं, पुन्हा स्वर्गात जायचं, सारखं हेच चालणार का? तर म्हणाले केव्हा तरी अशी वेळ येते त्या जीवाची की त्या जीवाला असं वाटतं की आता हे नको, आता हे सगळे सुखाचे उपभोग नको, हे पुन्हा जन्माला येणं नको, पुन्हा त्या कर्माची आटाआटी करणं नको, काही नको. आता आपल्याला जे सुख पाहिजे ते कर्म केलं, वर गेलो आणि सुख मिळालं म्हणून सुख नको आहे. तर आपल्याला आता जे सुख पाहिजे आहे ते सुख असं पाहिजे आहे की ते मिळाल्यानंतर पुन्हा जे सुख जाणार नाही, अशा सुखाची आम्हाला अपेक्षा आहे. आणि म्हणून त्या सुखाकरता काय करावं, म्हणून उत्तर मीमांसा आली, म्हणजे ब्रह्मसूत्र आली. तिथे काय म्हटलं, अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा. म्हणून आता म्हणजे केव्हा, जेव्हा केव्हा ह्या सगळ्या फलाच्या उपभोगाने आम्ही कंटाळलो आणि आम्हाला आता असं वाटलं हे पुरे झालं, आता आम्हाला शाश्वत सुख पाहिजे. मग ते कसं मिळेल, कशातून मिळेल, ते कुठे मिळेल? म्हणून त्याच्याकरता पूर्वमीमांसकांनी यज्ञाचा विषय, फलाचा विषय, कर्माचा विषय, कर्मकांडाचा विषय आणि त्यांनी धर्माचा विषय, काय शब्द वेगवेगळे, विषय एकच आहे, तो विषय मांडला. म्हणजे या लौकिक जगामध्ये काय करावं ज्यांनी आम्हाला सुख मिळतं, तो विषय मांडला. यांनी काय मांडला, यांनी सांगितलं लौकिक जगामध्ये तर सुख मिळेलच, पण तुम्हाला पारलौकिक पण सुख मिळेल. दोन्हीची सिद्धी आहे, अभ्युदय निश्रेयस, दोघांचीही सिद्धी. अभ्युदय ह्या पृथ्वी तलावरती, निश्रेयस पृथ्वी तर सोडल्यावरती, दोन्हीचीही फळं तुम्हाला प्राप्त होतील. कशानी, तर ह्या उत्तर मीमांसेनी. उत्तर मीमांसा म्हणजे काय, ज्या ब्रह्मसूत्राचा आपण विषय घेतो आहे ती उत्तर मीमांसा. म्हणून ही सूत्र आली आणि या सूत्रांमध्ये, म्हणून मत सांगताना कसं सांगितलं की हे मत जैमिनीचं होतं, आता हे मत बादरायणांचं आहे. बादरायण काय सांगतात, छेओ त्या आत्मज्ञानाला कर्माचा काही संबंध येत नाही आणि त्यामुळे आत्मज्ञान हे स्वतंत्र आहे. आत्मज्ञान कसं स्वतंत्र आहे ते त्यांनी सांगितलं की कर्माच्या ज्ञानाने किंवा उत्तम अशा कर्माने मनुष्य सत्कर्माचा अधिकारी होईल, पण सत्कर्माचा अधिकारी हा आत्मज्ञानाचा अधिकारी होईल असं कोणी सांगितलं? आणि तो आत्मज्ञानाचा अधिकारी व्हावा लागतो असं काही नाही आहे. कर्म केलं म्हणजेच आत्मज्ञान मिळतं असं कोणी सांगितलं? कोणी जन्मजातच असा आहे शुकाचार्यांच्या सारखा की जो जन्माला आलाय तो ज्ञान घेऊनच आलाय, तो तत्ववेत्ताच आहे, तो देहामध्ये राहिला आहे, पण या जगात विचरण करताना त्याला या जगातलं काहीच दिसत नाही एका परमात्म तत्वाशिवाय. मग त्यांनी कुठे कर्म केलं, त्यांनी कुठे यज्ञयाग केले, मग तो कसा आत्मज्ञानी झाला? म्हणजे आत्मज्ञान व्हायला कर्मच साधन आहे का? नाही आहे. म्हणून ते सांगतात कर्माच्या साधनांनीच ते पुढे गेले असं नाही आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांचे दाखले दिले. आणि काल आपण बघितलं की शेवटी बादरायण म्हणतात की आत्मज्ञान हा विषय स्वतंत्र आहे, ते कर्माचं अंग नाही. आणि श्रुती म्हणते
की आत्मज्ञान हे कर्माचं अंग आहे. आत्मज्ञान हे कर्माचं अंग आहे हा पूर्व पक्ष, आणि आत्मज्ञान हे कर्माचं अंग नाही स्वतंत्र आहे हा उत्तर पक्ष. आणि अशीच चर्चा, अशाच मारामाऱ्या, याच पद्धतीचे वादविवाद हे ब्रह्मसूत्रामध्ये आहेत. काही सूत्र ही पूर्व पक्षाची आहेत, काही सूत्र ही उत्तर पक्षाची आहेत. काही सूत्रामध्ये प्रश्न आक्षेप उभे केलेत, काही सूत्रांच्या मध्ये त्याची उत्तरं दिलेली आहेत. आता त्यांनी सांगितलं विषय चालूच आहे, तो संपणार नाही. तो किती पुढे गेलात तरी एक पुन्हा बारकसं त्याच्या मागे आहेच, की नाही नाही हे असं नाही, हे असंच आहे. असं प्रत्येक जण, जसं आपण आपल्या घरात आपला हेका सोडत नाही, तसा कुणीच वाद घालणारा आपला हेका सोडत नाही. नियमाच्य, श्रुतीने नियमही तसाच सांगितलेला आहे. म्हणून ते म्हणतात ईशोपनिषदाच्या मध्ये आपण काल बघितला त्याचा दाखला, कुर्वन्नेवेह कर्माणी जिजीविषेत शताम समहा. कर्म करतच तुला 100 वर्ष जगायचं आहे. आणि न अन्य पंथा विद्यते अयनाय, यापेक्षा म्हणजे तत्वज्ञानापेक्षा वेगळा पंथ असू शकत नाही असं पण सांगितलंय. सगुण भक्तीशिवाय वेगळा पंथ असत नाही. न अन्य पंथा विद्यते अयनाय असं पण त्या श्वेताश्वतर उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. कर्म त्यांनी परमात्मा प्राप्त होतो. न अन्य पंथा विद्यते अयनाय असं पण सांगितलेलं आहे. त्या 11वं उपनिषद आहे ते, आणि शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य केलंय. कारण शंकर या देवतेचं सगुण रूप त्यात वर्णन केलेलं आहे, आणि शंकराची उपासना करा असं म्हटलंय. आणि उपासना करून त्याचं निर्गुण आणि सगुण अशा दोन्ही रूपाचं वर्णन केलंय. ज्याची मारामारी आपण गेले 15 दिवस करतोय की सगुण उपासना काय, निर्गुण उपासना काय, सगुणाला मानायचं का निर्गुणाला मानायचं, निर्गुणाचं स्वरूप कसं मानायचं, सगुणाचं कसं मानायचं, त्याच्या करता शंकराचार्यांनी 10 उपनिषदांवर भाष्य केल्यानंतर सुद्धा पुन्हा 11व्या उपनिषदावर म्हणजे श्वेताश्वतरावरती भाष्य केलंय, की ज्याच्यामध्ये शंकराच्या सगुण रूपाचं वर्णन आलेलं आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की म्हणाले ह्याच्याशिवाय अन्य मार्ग आपल्याला उरत नाही. आणि आणखीन उपनिषदांचा एक आधार इथे त्यांनी जेव्हा सूत्र सांगताना सांगितलं ना, नियमाच्च म्हणजे श्रुतीही, दर्शनाच्च, श्रुतेच्च काय येतील ती, म्हणजे ज्याचा दाखला द्यायचा आहे ते. तर इथे त्यांनी दाखला देताना उपनिषदांनी सुद्धा म्हटलेलं आहे, न कर्म लिप्यते नरहा. कसं? असं जो कर्म करत 100 वर्ष जगतो आणि त्या कर्मामध्ये जो लिप्त होत नाही, किंवा ते कर्म करत असताना स्वधर्माचं आचरण म्हणून कर्म करत राहतो, ते कर्म त्या जीवाला लेप पावत नाही. म्हणजे तो जीव त्या कर्मानी बद्ध होत नाही. म्हणजे काय होतं? त्याला मोक्ष मिळतो. म्हणजे जैमिनी काय म्हणतात बघा, तुमचं उपनिषद सांगताय आम्हाला, ईशावास्य उपनिषदांनी सांगितलंय की कर्म जे आहे ते जर आम्ही जन्मभर करत राहिलो, आमचं कर्तव्य कर्म न चुकता करत राहिलो, तर आम्हाला वेगळा कोणताही मार्ग अवलंबावा लागणार नाही. आम्हाला ते कर्म लेप पावणार नाही. त्या कर्मातूनच आमचा मोक्ष होईल. आणि म्हणून ते सांगतात की हा कर्माचा लेप लागतो असं मानू नये. जीवनाची संपन्नता कर्म करण्यामध्ये आहे, चित्ताची शुद्धी कर्मामध्ये आहे, आत्मज्ञानही प्रयत्न करून जे मिळवावं लागतं तेही कर्मामध्येच आहे. आणि म्हणून कर्माच्या बळावरच मोक्षाची पायरी चढता येते असं सांगून ते पुढे म्हणतात की म्हणून वेदांनी मानवाला कर्माचा नियम लावला. म्हणून त्यांनी आम्हाला जे कर्म दिलं आहे ते कर्म आम्ही इमाने इतबारे केलंच पाहिजे. मग त्यांनी काही देऊ दे, कुणाला प्रपंचाचं कर्म देऊ दे, कुणाला समाजसेवेचं कर्म देऊ दे, कुणाला रुग्णसेवेचं कर्म देऊ दे, कुणाला शासकीय सेवेचं कर्म देऊ दे, कुणाला समाजसेवेचं, कुणाला राजकारणाचं, जे कर्म दिलं आहे ते कर्म इमाने इतबारे करणं आणि करत राहणं. म्हणजे त्याच्याकरता आपण नेहमी म्हणतो की शो मस्ट गो ऑन, चालू राहिलंच पाहिजे. सकाळी उठायचं 5:30ला म्हणजे उठलंच पाहिजे, 6:30ला आंघोळ करायची असेल तर केलीच पाहिजे, 11:30ला त्या पोटाला आहुती द्यायच्या असल्या 12:30ला तर त्या दिल्याच पाहिजेत. जे आहे ते तसंच झालंच पाहिजे. हे जे आहे
ते त्या शिस्तीत चालतच राहिलं पाहिजे आणि चालतच राहिलंच पाहिजे. चरैवेती 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 भगा असं म्हटलंय. चालत राहा चालत राहा चालत राहा तर तुझं भाग्य चालत राहील. थांबलास की तुझं भाग्यही थांबलंय. आणि त्यामुळे ही का गोष्ट सांगितली आपण, तो मुद्दा फक्त लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला त्यांनी एवढ्या करता सांगितलं आहे की बाबा रे, त्या आत्मज्ञानाच्या पायरीपर्यंत पोचतो कसा तू? पोचण्याचं कारण एकच आहे, तू आत्मज्ञानापर्यंत पोचतोस ते एवढे कठोर परिश्रम करतोस म्हणून. ते काही सोपं आहे का? न ते श्रांतस्य सख्याय देवा. दमेपर्यंत श्रमेपर्यंत कर्म जो करतो त्यालाच देवता साह्यभूत होतात. त्याच्याकरता गमतीने आपण नेहमी म्हणतो की समर्थांनी म्हटलंय ना की सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. भगवंत आमचा अगदी थोडंसं धैर्य पाहतो. कधी परीक्षा घेतो पण तेवढ्या परीक्षेला आम्ही हडबडून गडबडून जातो. आम्हाला असं वाटतं अरे बापरे काय होईल, कसं होईल, देवा असं कसं केलंस, तुझं माझ्याकडे लक्ष नाही, असं काय मी तुझं केलं होतं वाकडं म्हणून तू माझं असं केलंस. सगळे विचार माणसाच्या मनामध्ये येतात. त्यांनी सांगितलंय कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय. त्याची कृपा आहेच पण थोडं आमचं धैर्य तो पाहतो की बाबा तू कितवीतला आहेस. त्यांना कळतं आपण पहिलीत आहोत का बालक मंदिरात आहोत का चौथीत आहोत. म्हणले तू चौथीत आहेस ना, चौथीतल्या मुलाची परीक्षा घेतो. तू 10वीला बसलास तर तेवढी 10वीची परीक्षा घेईन तुझ्या धैर्याची. ती काय बालक मंदिरातली घेणार नाही, कारण तू 10वीपर्यंत पोचलायस ना. मग तुझी 10वीचीच परीक्षा घ्यायला पाहिजे. आता तू जर PhDचा अभ्यास करून त्या परीक्षेला बसलास तर तुझी परीक्षा पण PhDचीच घ्यायला पाहिजे. उगाच चोखामारांची परीक्षा घेतली का? तेव्हा धाव घाली विठू आता चालू नको मंद. म्हणाले काय रे हे तुझे बडवे, त्यांनी मला बैलगाडीला जोडलंय ना ओढतायत, तू बघतोयस अजून. देव म्हणतो थोडं बघायला पाहिजे ना तू किती टिकतोस ते. कारण तू आता PhDला बसलायस म्हणजे तुझी परीक्षा तेवढी अवघड आहे. तुझी परीक्षा सोपीशी नाही आहे, तुला तेवढी अवघड परीक्षा द्यायला लागेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मानवाला कर्माचा का बरं, आम्हाला आपण जे सारखं आपल्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य सांगतो, बोलणारं तत्वज्ञान हे नाहीच आहे. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेन. तो आत्मा प्रवचन करून आणि असे 4 ग्रंथ वाचून तो आत्मा प्राप्त होत नाही. त्यांनी पुष्कळ माहित्या गोळा केल्या म्हणून आत्मा प्राप्त होत नाही. यमे वैश वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. कुणाला आत्मा प्राप्त होतो? ज्याला आत्मा वरतो, म्हणजे आत्मा ज्याला आपलं म्हणतो. म्हणून त्यांनी म्हटलंय भगवंताला की भगवंता आता मला आपला म्हण, तुझा म्हण, तू मला जवळ कर. तू जवळ केलंस तरच तू भेटणार आहेस. तुझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे म्हणून तू भेटणार नाहीयेस. उपनिषदाचं एकच वाक्य भक्ताला हे पुरय. यमे वैश वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. परमात्मा आपली तनु प्रकट करून दाखवतो, म्हणजे साक्षात्काराला येतो, सगुण रूपात दर्शन देतो. आणि नायम आत्मा प्रवचनेन लभ्या हे वरची ओळ आहे. म्हणजे आत्मा म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान प्राप्त होतं. आत्मज्ञान प्राप्त होतं यात पुन्हा सगुण निर्गुण विषय आहे की आत्मज्ञान जर प्राप्त करण्याचा विषय निर्गुणाचा आहे तर भगवंत आपली तनु प्रकट करतो हा विषय सगुणाचा आहे. आणि जो त्याला आवडतो त्याच्या पुढे त्याला तनु प्रकट करावी लागते. म्हणून संत म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. का? तुझं ज्ञान काय असेल ते होईल रे आम्हाला, पण तुझं दर्शन महत्वाचं आहे. तुझ्या दर्शनात आम्ही रमतो. तुझं ज्ञान तू देशीलच आणि तुझं ज्ञान होतं तेव्हा दर्शन होतं. ही संतांची स्थिती आहे. असो, त्याकरता आपल्याला वेदांनी असं म्हटलेलं आहे की म्हणाले मानवाला कर्माचा नियम लावलाच आहे. कर्माशिवाय काही होणार नाही. पुष्कळ ग्रंथ वाचले, पुष्कळ ग्रंथ घेऊन बसले. आपल्याकडे म्हटलेलं आहे की पंडित कसा ओळखायचा, तर पगडा बडा पोथा बडा. म्हणाले मोठी पगडी घालतो
आणि हे मोठे ग्रंथ घेऊन फिरतो म्हणाले. कुठल्याही गावाला चालले तरी त्याची एक बॅग ग्रंथांची असते. आणि म्हणाले पगडा बडा पोथा बडा, असा मोठा पोथ्या घेऊन आणि डोक्यावर मोठी पगडी घालून संत फिरतो. संत फिरत नाही, पंडित फिरतो. म्हणाले त्या पंडिताला ज्ञान मिळालं का नाही मिळालं? त्या पंडितांनी परमात्म्याला किती ओळखलं, त्यांनी परमात्म्याला कसं ओळखलं किंवा ओळखेल? जर त्या ज्ञानाचा अहंकार काढून टाकील तर, जर त्या ज्ञानाचा अभिनिवेश काढून टाकील तर त्यालाही, त्या ज्ञानालाही भगवंत सापडेल. नाही तर ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय तसं की त्या ज्ञानियाचे कंठी, त्या भगवंतानी त्याच्या कंठाला अहंकाराची गोठी, त्याच्या कंठाला अहंकाराची गाठ बांधून ठेवली आहे. जसं मांजर आपल्या पिलाला पकडतं ना गळ्यापाशी, तसा अहंकार याचा गळा पकडतो. मांजर हळूवार पकडतं, त्या पिलाला त्याचं नख सुद्धा लागत नाही. आणि हे अहंकार त्याला झोंबत राहतो, त्याला बांधत राहतो, त्याच्यात अंतराय निर्माण करतो. आणि म्हणून त्याला परमात्मा भेटत नाही. नुसत्या ज्ञानाने काय भेटतं म्हणून श्रुती सांगते की अरे कोण सांगतं नुसतं ज्ञान मनुष्याला परमेश्वरापर्यंत नेतं? ती म्हणून मला सगळ्यात जास्त रामकृष्ण परमहंसांची कथा मी आपल्याला सांगितली ती आवडते. की तो अद्वैती आला अनुभव घेतलेला, तो म्हणला कसली रे तू कालीमातेची पूजा करतोस, कसं रे तू त्या एवढ्या उपासनेत रमतोस या सगुणाच्या? तेव्हा ठाकूरांनी सांगितलं की माझी तर कालीमाता माझं आराध्य दैवत, माझा प्राण जीव सगळं, माझा श्वास तीच आहे. जेव्हा त्यांना कळलं की अद्वैताचा अनुभव ज्ञान म्हणजे काही अंतिम स्थिती नव्हे, जी मधुर स्थिती ठाकूरांना प्राप्त झाली आहे, रामकृष्णांना प्राप्त झाली आहे, त्याचा तर अंशाचा पण मी अनुभव घेतला नाही. आणि म्हणून श्रुतीनी त्याचा समन्वय केलाय. समन्वय काय केलाय? कर्म करतच राहा, कर्मानी जाणतच राहा. आणि त्यांनी असं म्हटलंय जे कर्म करत राहतो, आणि फार फार सुंदर त्यांनी जे उत्तर दिलंय उपनिषदांनी त्या कर्मा करता, त्याला तर तोडच नाहीये. काय म्हटलं आपल्याला इथे? न कर्म लिप्यते नरहा. कोण सांगतं? श्रुती माऊली सांगते. काय सांगते ती? म्हणते 100 वर्ष प्रामाणिकपणाने आपलं सत्कर्म करत राहिलास तर गीतेमधला निष्काम कर्मयोग तुला तत्वज्ञान म्हणून शिकावा लागेल का? नाही लागणार म्हणाले. तो शिकावाच लागणार नाही. मग तुला निष्काम कर्मयोग कोण देणार आहे? श्रुती माऊली म्हणते मी देणार आहे. न कर्म लिप्यते नरहा. जो 100 वर्ष कर्म करत जगण्याची इच्छा करतो त्याला त्याचं कर्म लेप पावणार नाही हे मीच पाहतो. त्याला जर कर्म लेपच नाही पावलं तर ते कर्म फक्त ज्ञानातच परिणत होणार आहे असं श्रुती माऊली सांगते. म्हणून आमचं जे प्रत्येक कर्म आहे ते ज्ञानात परिणत होईल म्हणून त्यांनी सूत्र सांगितले नियमाच्च. श्रुतीनी पण आम्हाला तोच नियम सांगितलाय. श्रुती पण आम्हाला तेच सांगते की हे जे कर्म आहे हे कर्म त्या मनुष्याला लेप पावतं का पावत नाही, कर्माने चित्त शुद्ध होतं का होत नाही. श्रुती माऊली म्हणते कशाला विचार करता, तुम्हाला कोणी सांगितलंय? वेदांनी प्रत्येक वेळी एक गोष्ट सांगितली, एष आदेश हा वेदांचा आदेश आहे असं समजा, तो पालन करा, त्याचं फल काय आहे ते आमचं आम्ही बघून घेतो. म्हणून धर्मो रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करतोच. जो वेदाचं पालन करतो त्याचं वेद रक्षण करतोच. जो प्रामाणिकपणे कर्म करतो त्या कर्माचं स्वरूप कशात परिणत करायचं हे परमात्मा पाहतोच. कर्मफलाचा दाता आहे तो. आणि म्हणून श्रुती सांगते की आम्ही आमचं कर्तव्य चोख करत राहावं. आम्हाला परमार्थ मार्गाने जायचं, किती जाता येतं, किती करता येतं. आम्ही फार करू नाही शकलो. भगवंत म्हणतो तू काय करू शकतो काय नाही ह्याचा हिशोब माझ्याकडे आहे ना. तुला हिशोब किती कळत असेल नसेल हिशोबाचा मी पक्का आहे. त्यामुळे तुझा हिशोब मी चोख ठेवलेला आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की न कर्म लिप्यते नरहा. जो अशा प्रकारे जीवन जगत राहतो कर्म करत त्याचा लेपच लागत नाही. आणि म्हणून आता पुन्हा एक मागचा संदर्भ आपल्या पुढे आणते की म्हणून हे जे ज्ञानी पुरुष आहेत, म्हणून हे जे आत्मज्ञानी पुरुष आहेत, म्हणून हे जे स्वस्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष आहेत ते भगवंता तुझ्यात मिसळून गेलं पाहिजे असं म्हणत नाहीत.
ते म्हणतात उपनिषदांनी सांगितलंय ना, न कर्म लिप्यते नरहा जिजी विशेष शताम समहा. 100 वर्ष काम करत जगण्याची जो इच्छा करतं, मग आम्ही का नाही तुझ्या कामाकरता पृथ्वी तलावर येऊ? लोकसंग्रहाकरता आम्हाला कामं केलीच पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी पुढे त्याच्याकरता सूत्र आलंय, अधिकोपदेशात तू बादरायणस्यैवम तद्दर्शनात. परंतु जीवात्म्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ सांगितला असल्यामुळे आत्मज्ञान अर्थवाद मानता येत नाही असे बादरायणांचं मत आहे व श्रुतीही तसेच सांगते. श्रुती पण म्हणते, काल आपण बघितलं की जीवाची काय स्थिती आहे, जीव काय करू शकतो. जीव म्हणजेच काय करणारा किंवा जीव म्हणजे ईश्वराचा अंश. हे जे काही सांगितलं आहे त्याच्यापेक्षा जीव हा ईश्वरापेक्षा भिन्न नाही हे सांगण्याचं काम श्रुती करते. म्हणाले जीव काय करतो, जीव परमात्म्याची उपासना काय करतो वगैरे वगैरे अनेक विषय, ते काय आता आपण पुन्हा वाढवायला नको. तर त्यांनी इथे असं म्हटलं की अहो आत्मज्ञानाकरता तर वेद आहे, दुसऱ्या कशा करता वेद आहे. कालचा विषय आपला, काल आपण तो विषय पुष्कळ सविस्तर घेतला. म्हणून ते पण पुढे म्हणतात, तुल्यम तू दर्शनम, ब्रह्मवेत्याची कर्माकडे प्रवृत्ती आहे असे दिसते, त्याप्रमाणेच कर्माकडे प्रवृत्ती नाही असे श्रुतीवरून दिसते. दुसरा विषय आला. मग आता असं झालं का, ज्यांनी सद्योमुक्ती घेतली, आपल्याला माहिती आहे सद्योमुक्ती म्हणजे काय, जिथल्या तिथे त्यांनी देह टाकून दिला, त्यांनी सद्योमुक्तीचा स्वीकार केला, म्हणजे हा स्वार्थी आहे का हो? ह्याला काही जगाकरता करावं असं वाटलं नाही का? असा आहे का तो? आणि जो पुन्हा पुन्हा आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असी, जो पुन्हा पुन्हा जन्म घेऊन इथं येतो तोच श्रेष्ठ आत्मज्ञानी पुरुष आहे का? अहो म्हणाले, ज्ञानी पुरुषाला कोण सांगणार की तू काय करते? त्याला कळतंय त्यांनी काय करावं ते. त्यांनी पुन्हा पुन्हा यावं का येऊ नये हे तो ठरवू शकतो. हे ठरवण्या इतका तो ज्ञानी आहे, म्हणून तर तो आत्मज्ञानी झाला. म्हणून ते इथे सांगतात की कर्माकडे प्रवृत्ती नाही आणि कर्माकडे प्रवृत्ती आहे असं दोन्ही दिसतं. आपल्याला दोन्ही प्रकारचे लोक दिसतात. म्हणाले ब्रह्मज्ञान झाल्यानंतर लोकसंग्रहाकरता जनकासारखे सुद्धा जन्माला आले. दक्षिणेमध्ये सुद्धा जसे आमच्याकडे ज्ञानेश्वर माऊलींच्या विषयी आदर आहे आणि त्यांनी संजीवन समाधी घेतली आहे, तसंच दक्षिणेमध्ये राघवेंद्र स्वामी आहेत. त्यांनी सुद्धा अशीच वृंदावनाधिष्ठित झालेले आहेत. ते 1008 शाळीग्राम वरती ठेवून ते वृंदावन बांधलेलं आहे. मोठं जाज्वल्य दैवत आहे. आणि त्या संप्रदायामध्ये म्हणजे द्वैत संप्रदायामध्ये शंकराचार्य अद्वैत संप्रदायानी संजीवन समाधी घेऊ नयेत, ते द्वैत संप्रदायाकरता संजीवन समाधी घेऊ नयेत. तर असे संजीवन समाधी घेऊन राहिलेले आणि आपल्या वृंदावनातून भक्तांचं कल्याण करणारे, तिथे जावं, जे पाहिजे आहे ते मागावं. होण्यासारखं असेल तर सेवा स्वीकारतात, होण्यासारखं नसेल तर सेवा करू नको, परत जा म्हणून सांगतात. तर मळीखेड म्हणून स्थान आहे, त्या द्वैत संप्रदायातले एक फार मोठे तत्ववेत्ते आणि खूप अप्रतिम असं ज्यांनी अक्षर वाङ्मय निर्माण केले असे टीकाचार्य म्हणून आहे. फारच मोठे राघवेंद्र स्वामींच्या सारखेच, आपल्या ज्ञानेश्वर माऊलींसारखे, समर्थ रामदासांसारखे अधिकार असलेले मोठे अधिकारी पुरुष द्वैत संप्रदायाचे. एका गृहस्थानी जाऊन त्यांच्या समाधीला नवस केला आणि सांगितलं की मला तुम्ही तेवढं, मला जे पाहिजे आहे तेवढं द्या, मला माझी इच्छा अशी अशी आहे. त्यांनी त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की अरे तो तिथे बसलाय ना समाधीमध्ये तुला द्यायला, माझ्याकडे यायचं असेल तर फक्त ज्ञानाकरता यायचं, माझ्याकडे मागायला यायचं नाही. म्हणजे आळंदीला जायचं आणि माझा नवस भगवत मला मुलगा होऊ दे आणि माझी बदली होऊ दे हे ज्ञानेश्वरांना मागायचं नाही. मागायचंय आम्हाला गजानन महाराजांना मागा, शिर्डीच्या साईबाबांना मागा, अक्कलकोट स्वामी महाराजांना मागा. ते म्हणतील आम्ही त्याच्याकरता तर जन्म घेतलाय, दुसऱ्या कशा करता आलो? लोकसंग्रह करण्याकरताच आलेलो आहोत. काय मागायचंय ते आमच्याकडे या, बाकी दुसरं मागण्याकरता इथे यायचं नाही. माऊली म्हणेल नाही, ठाकूर म्हणतील नाही, देवीची भक्ती करायची असेल तर या, अभ्यास करायचा असेल तर या, भगवंताला शरण जायचं असेल तर या, अंगात वैराग्य बाणायचं असेल तर या, भक्तीचा उदय करून घ्यायचा असेल तर या. आमची प्रयोजनं तेवढीच आहेत, लोकसंग्रहाकरता आम्ही नाही आलो. म्हणून तर रामकृष्णांनी सांगितलं, ठाकूरांनी सांगितलं, माझं जे आहे
ते सगळं मी विवेकानंदांना देऊन मी आता रिकामा झालेलो आहे. कारण त्यांना लोकसंग्रह करता पाठवलेलं आहे, त्यांना लोकसंग्रह करायचा आहे, रामकृष्णांना करायचा नाही. उलट रामकृष्णांनी सांगितलं, ठाकूरांनी सांगितलं की ज्या दिवशी माझ्या फोटोचं पूजन लोकांच्या घरामध्ये सुरू होईल त्या दिवशी समजा माझा अवतार संपला आहे. की माझ्या फोटोचं लोक पूजा करायला लागले म्हणजे माझं जीवन संपलं असं समजा. कारण लोकसंग्रह करता आलेच नाहीत. या पृथ्वी तलावरती आपली तपश्चर्या उभी करण्याकरता, आपलं सामर्थ्य या समाजाला देण्याकरता आलेले लोक आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं ते लोकसंग्रह करता येतील, ते वेगळं काही दाखवण्याकरता येतील. ज्ञानेश्वर माऊली प्राकृतामध्ये ग्रंथ आणण्याकरता आले. आता आपण म्हटलं तसं ठाकूर ही भक्ती समाजामध्ये रुजवण्याकरता आले. या धर्माला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याकरता विवेकानंदांचं कार्य यशस्वी व्हावं म्हणून आले. दुसरं कशा करता आले? एवढं मोठं अधिष्ठान त्यांच्या मागे उभं करायचं आहे म्हणून आले. आणि म्हणून त्यांनी इथे एक वैदिक ऋषींचा इथे दाखला दिलाय. कावशेय ऋषीच आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव तुर आणि आईचं नाव कवशा, म्हणून ते कावशेय ऋषी. अत्यंत तत्वज्ञानामधले गाढे अभ्यासक, मोठे श्रेष्ठ असे. पण त्यांनी सांगितलं की वेदाध्ययन कष्टाने केलंच पाहिजे. त्यांची भूमिका आहे. म्हणून इथे एक उदाहरण दिलं की यज्ञयाग नको, अग्निहोत्र नको, फक्त ब्रह्मज्ञान पाहिजे असं म्हणून तत्वज्ञानाचा विषय वेदांच्या माध्यमामधून पुढे चालवावा असं कावशेय ऋषींना वाटलं. हे एक उदाहरण दिलंय त्यांनी. म्हणाले दुसरं निसंग आहे, वैराग्यशील आहेत आणि भिक्षाटन करत संन्यास घेऊन ते फिरतायत. म्हणाले सगळ्या ऐशणा सोडून दिलेल्या आहेत असा हा निसंग पुरुष आहे. आता संत महात्मे सुद्धा तसेच आहेत. त्यांच्यामध्ये आत्ता आपण म्हटलं तसं साईबाबांच्या सारखे फकीरी आहे, अक्कलकोट स्वामींसारखे अवलिया आहेत, गजानन महाराजांच्या सारखे निसंग आहेत. काही नाही, त्यांना कशाचं काही पडलेलं नाही आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात, ते कसे वागतात? बालोन्मत्त पिशाच्यवत, की बालवत वागतात, उन्मत्तवत वागतात, पिशाच्यवत वागतात. बालासारखे अगदी निरागसता धारण करून राहतात. त्यांच्याकडे, त्या संत सत्पुरुषांकडे माऊलींचं कसं वर्णन केलंय, एवढा गाढ ज्ञानी आहे पण निरागसता बालकासारखी आहे. अत्यंत निरागस, अत्यंत निरागस. म्हणाले बाल उन्मत्त आहेत. उन्मत्त आपल्याच ऐश्वर्यामध्ये, आपल्याच मदामध्ये धुंद असलेले चैतन्य महाप्रभू आहेत. उन्मत्त म्हणजे भक्तीचा माद आहे. समत्तो भवती असं वर्णन केलंय नारदांनी, की भक्तीचा मद आहे आणि त्यांना दुसरं काही दिसत नाही ह्या जगातलं, फक्त भगवंत आणि त्याची भक्ती. आणि त्यामुळे चैतन्य महाप्रभू त्यांच्या जीवनामध्ये अखंड भगवंताच्या भजनामध्ये रमलेले आहेत. एके दिवशी भगवंताला जेव्हा वाटलं त्यांचा अवतार संपवावा, तेव्हा त्यांना गंगासागरावरती, त्यांना त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवतायत आणि आपल्याला बोलावतायत असं वाटलं. ते सागरामध्ये चालत निघाले भगवान श्रीकृष्णाकडे आणि देहानी जलसमाधी घेतली. बाल उन्मत्त पिशाच्यवत. उन्मत्त, उन्मत्त याचा अर्थ वाईट अर्थाने उन्मत्त नाही, मदोन्मत्त. आणि मद कशाच्या? भक्तीचा. भक्तीची मस्ती आहे, त्या मस्तीमध्ये आहेत. आणि म्हणून आपल्याकडे नारदांनी म्हटलंय की स मत्तो भवती स सिद्धो भवती. सिद्ध पुरुष आहेत आणि तरी सुद्धा मत्त आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटले पिशाच्यवत. अक्कलकोट स्वामी महाराजांचं चरित्र वाचावं म्हणजे कळतं आपल्याला. कुठे राहत होते, कुठे बसत होते, कुठे टेकत होते, कुठे बसून खात होते. पिशाच्यवत म्हणजे कुठलाही आचाराचा विषयच नाही. कुठेही घ्या, कुठेही न्या, काहीही करा. पिशाच्यवत परिस्थितीजन्य का होईना, पण तुलसीदास सुद्धा लहानपणी वागलेले आहेत. 5 वर्षाचं मूल एकटं पडलं. ज्या दासीकडे त्यांच्या आईने त्यांना सांभाळायला दिलं, ती सुद्धा सर्प चावून दंश होऊन ती गेली. हे मूल रस्त्यावर आलं. 4-5 वर्षाचं मूल, याची कोण देखभाल करणार? रस्त्यावर फिरत होतं, याला कोण खायला देणार?
कुत्र्यांनी चघळलेले भाकरीचे तुकडे तुलसीदासांनी खाल्लेले आहेत. कुठला मानवाचा नियम आहे त्यांना? कुठलाच नियम नाही. काय करणार? पोटात अन्न नाही. त्याकरता संत सत्पुरुष आहेत, पण या पद्धतीने जगावं लागलं. समजून उमजून नाही, पण जगावं लागलं. आणि असे आचाराचा कुठलाही विचार न करता असे आपल्याला कितीतरी संतांची चरित्र बघायला मिळतील. आपला वेळ जाईल म्हणून आपण घ्यायला नको. असे अनेक संत आहेत की ज्यांनी आपलं खरेपण कधी कळूच दिलं नाही, आणि कधी लहानासारखं वागून, तर कधी चमत्कारिक वागून, तर कधी समाजापासून दूर होऊन. समाजाला त्यांच्याबद्दल कधी आकर्षण वाटावं असं ठेवलंच नाही. कुणाला साईबाबांबद्दल आकर्षण वाटलं? कुणाला गजानन महाराजांबद्दल आकर्षण वाटलं? नाही वाटलं. कारण लोकांना वाटलं ही असली कसली माणसं, ही अशी कशी राहतात, हे काय शहाणे का वेडे, असं समाजामध्ये माणसाला वाटावं असं पिशाच्यवत वर्तन करत राहतात. म्हणाले बालभाव अंगीकारतात. एवढं पांडित्य आहे तरी आपलं पांडित्य कळू देत नाहीत. कधी कुणी कर्माचं अनुष्ठान करत जगतात. एकनाथ महाराज आहेत, रोज घरामध्ये देवाला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आहे. कर्माचं अनुष्ठान नित्य नेमानी चालू आहे. असे पण आहेत की जे कर्माचं अनुष्ठान करत राहिलेले आहेत. कर्म सोडूनही ब्रह्मज्ञानी राहतात. म्हणून कर्म करणं किंवा कर्म न करणं ब्रह्मज्ञान्याकरता सारखंच आहे. कर्म करणारा ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ, कर्म न करणारा श्रेष्ठ असं नाही. ब्रह्मज्ञानी तुकाराम महाराज पण आहेत. रामेश्वर भट्ट आहेत. त्यांना वाटलं मी एवढा कर्मकांडी, एवढा मोठा, एवढा आचरणाने शुद्ध. आणि त्या रामेश्वर भट्टांना मोठा गर्व झाला. आणि ते रामेश्वर भट्ट म्हणाले की काय आहे तुकाराम, काय यांना काय अर्थ. देहूमध्ये जाऊन त्यांना पाहिलं, परत निघाले. पुण्याच्या मार्गाने वाघोलीला जायच्या आधी म्हणाले इथे पुण्यामधून आळंदीला जाऊन दर्शन घेऊन आपण वाघोलीला जाऊ. पुण्यात आले तर इथे अनगड बादशहाचा बाग होता. त्या बागेमध्ये म्हणाले आपण स्नान संध्या करू आणि मग पुढे जाऊ आपल्या शिष्यांच्या सहित. त्या अनगड बादशहाच्या बागेमध्ये आंघोळीला उतरले त्या विहिरीमध्ये. तर अनगड बादशहानी पाहिलं, त्याला कळलं की हे कोणी लोक आलेत आणि आपल्या इथे आंघोळ करतायत या बागेमध्ये आपल्या. तो म्हणाला कोणाच्या परवानगीने माझ्या बागेमध्ये आंघोळीला आलात? त्यांनी सांगितलं ही विहीर आहे, आम्ही पाहिली, आम्ही आलो इथे. म्हणाले तुम्हाला ब्रह्मज्ञान झालंय का? म्हणाले आम्ही वेदांचं अध्ययन केलेले लोक आहोत, आमचा आचार संपन्न आहे. त्यांनी आपलं काय जे आहे ते सांगितलं रामेश्वर भट्टांनी. म्हणाले तुम्ही माझ्या विहिरीमध्ये इथे आंघोळ केली आहे, ह्या तलावामध्ये आंघोळ केली आहे, तर तुम्हाला मी बाहेर जाऊ देणार नाही. माझा शाप असा आहे की तुम्हाला या पाण्याच्या बाहेर आलं की आग सुरू होईल. आणि त्यांच्या शरीराचा दाह सुरू झाला रामेश्वर भट्टांच्या. त्यांनी त्या मुलांना सांगितलं आपल्याजवळ असलेली सगळी भांडी भरून घ्या इथल्या पाण्यानी आणि माझे सगळे कपडे ओले करा या पाण्यानी. आपण आळंदीपर्यंत तरी पोचलं पाहिजे. कारण शरीराचा दाह इतका होत होता. आणि त्यांना दुःख असं झालं की मी वेदांचं अध्ययन करणारा अत्यंत प्रामाणिक आचार संपन्न मनुष्य, मला याचा शाप कसा बाधावा, मला शाप का बाधला. मी ज्ञानेश्वर माऊलींना विचारतो की मला का शाप बाधला. म्हणून ते तिथून निघाले, आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर साष्टांग दंडवत घातलं माऊलींच्या समोर. म्हणाले काय अपराध झाला. वेदाचं अध्ययन करणाऱ्या वैदिकाला जर तुम्ही संरक्षण नाही दिलं तर वेदाला धारण कोण करील, वेदाचा सन्मान कोण करील. असं जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना साकडं घातलं आणि उत्तर द्या म्हटलं, तेव्हा माऊलींनी त्यांना उत्तर दिलं की एका ब्रह्मज्ञानी पुरुषाचा तू अपमान करून आलास. म्हणजे कोणाचा केला? तुकाराम महाराजांचा केलास. ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत, त्यांचा अपमान केलास आणि म्हणून तुला हे भोगावं लागलं. आणि म्हणून तू आत्ता इथे आला आहेस, पण तुला त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली पाहिजे. बाकीचा कथाभाग पुष्कळ पुढे मोठा आहे, त्या अनगड बादशाह करताही मोठा आहे आणि इथे त्या रामेश्वर भट्टांकरताही मोठा आहे. पण तो सगळ्या कथाभागाचा शेवट कुठे? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुके असी आले. रामेश्वर भट्टांनी आरती केली आहे तुकाराम महाराजांची. त्यात ते म्हणतात की तुकाराम महाराजांची तुलना करण्याकरता काहीही
समोर आणलं तर त्याची तुलनाच होऊ शकत नाही. तुकाराम महाराजांची तुलना करण्याकरता फक्त एकच, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुक्यासी आले. म्हणजे तोलायला तराजूमध्ये जर तुकाराम महाराज एका ठिकाणी घेतले तर इकडच्या तराजूत काय, ब्रह्मच फक्त. तुकाराम महाराज हे ब्रह्मस्वरूपच आहे. म्हणजे हे जे ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत ह्यांनी कसं राहावं, कसं वागावं, काय घर दिलं सोडून, दार दिलं सोडून, बायका सोडल्या, पोरं सोडली, सगळं सोडलं. त्यांचं कोणतं कर्तव्य केलं नाही. म्हणाले त्यांना शिकवतो माणूस की तुमचं कर्तव्य काय. तो ब्रह्मज्ञानी आहे, त्यांना कळतंय त्यांचं कर्तव्य काय. म्हणतात सत्पुरुषांना सामान्यांनी आपल्या मापानी मोजूही नये, आपल्या मापानी पाहूही नये. त्यांची मापं वेगळी आहेत. जसं आमच्या फिजिक्सचा नियम आहे ना, फेनॉमिनन चेंजेस विथ अ स्केल ऑफ ऑब्झर्वेशन, की कोणत्याही घटनेचा जो आविष्कार किंवा परिणाम आहे तो त्याचं स्केल ऑफ ऑब्झर्वेशनवर अवलंबून आहे. तुम्ही काय परिमाणं घेतली आहेत ते पाहण्याकरता त्याच्यावर अवलंबून आहे. संतांकडे पाहिला, तुकाराम महाराज म्हणतात संतच व्हावं लागतं आणि मगच संत कळतो. संत होऊनच संतांना समजावं लागतं. आम्ही नाही संतांचा अधिकार समजू शकत. आम्ही आपले वरवरची पोपटपंची करू काहीतरी. काय जे संतांचं वरवरचं चरित्र आहे ते एक वेळ समजेल म्हणजे आम्हाला त्याच्या घटना समजतील. घटनाचा अन्वय अर्थ सुद्धा कळणार नाही. म्हणून ते म्हणतात कर्म करणं किंवा कर्म न करणं याला श्रुती आदेश देत नाही. आत्मज्ञानी पुरुषाला श्रुती आदेश देत नाही, वेद आदेश देत नाही. वेद म्हणतात तो ज्ञानी आहे, त्याला कोण आदेश देणार, तो ठरवणार मला कर्म करायचं आहे का मला कर्म करायचं नाही. म्हणाले असार्वत्रिकी. म्हणाले ज्ञानाच्या साह्याने कर्माचे सामर्थ्य वाढते, ही श्रुती सार्वत्रिक नाही. म्हणाले ज्ञानाचं साह्य घेतलं आणि कर्म केलं तर कर्माचं बळ वाढतं. म्हणजे एखाद्या नावाड्यानी त्या प्रवाहाचा अंदाज घेतला आणि मग नाव पाण्यात घातली आणि ती नाव चालवली तर ती अधिक बिंदोकपणे चालते. आरोग्यशास्त्राचं ज्ञान करून घेऊन जर आम्ही आमचं भोजन बनवलं तर ते अधिक लाभदायी होतं. हे जे ज्ञान आहे हे कर्माला उपयोगी पडतं. ही श्रुती काही सार्वत्रिक नाही, म्हणजे सर्वदूर असं आपल्याला म्हणता येत नाही. कर्माच्या उपयोगी ज्ञान असतं, त्याच्यामुळे कदाचित कौशल्य वाढेल, परंतु कर्माचं जे फल आहे त्याच्यात थोडं अंतर पडेल. पण म्हणजे ज्ञान मिळालं म्हणजेच कर्म चांगलं होतं किंवा ज्ञानाच्या आधारानेच कर्म होतं असंही म्हणायचं कारण नाही. हा एक पक्ष. आणि ज्ञानामुळेच कर्माला वजन येतं हे म्हणणारा दुसरा पक्ष. असं का म्हटलं आपण, कारण कोणताही यज्ञ संपन्न करण्याकरता जे जे कर्म जसंच्या जसं सांगितलेलं आहे तसंच्या तसं अवलंबलं तर त्या कर्माचं फळ आहेच. म्हणजे कर्म पुन्हा फळ द्यायला त्याच्या ठिकाणी स्वतंत्र आहे. पण कर्माला जाणून घेऊन जर कर्म केलं तर व्यवहारामध्ये त्या कर्माचा लाभ आहे. आपल्याला जर आरोग्यशास्त्राचे नियम सांगितले की दुधामध्ये फ्रूट सॅलड बनवू नका, ज्या फळांच्या मध्ये सायट्रिक ॲसिड आहे, जी फळं आंबूस आहेत किंवा आंबटातून गोड झालेली आहेत, त्याच्याबरोबर दूध हे विरुद्धाशन आहे, हे विरुद्धाशन करू नका. आम्ही मान्य केलं तर बरं आहे, पण आम्हाला फ्रूट सॅलड आवडतं म्हणून दर 2 दिवसांनी फळं खाण्याऐवजी फ्रूट सॅलड खातोय दुधामध्ये फळं घालून, त्याचे परिणाम भोगावे लागतील. दुधाबरोबर मीठ खाऊ नका. आता आमच्या सूप पासूनच्या सगळ्या रेसिपीज मीठ घालू नयेत दुधाबरोबर. आम्ही सगळ्या स्वयंपाकात दुधाबरोबर मीठ घालतो. मटार उसळ केली तरी दूध घालणार, सूप केलं तरी दूध घालणार, कुठला मसाला बनवला तरी त्याच्यामध्ये मलाई घालणार. त्यांनी सांगितलं आरोग्यशास्त्राचे नियम बघा आणि मग बनवा, त्याचं ज्ञान आहे. मग पुढे काय ते बोलतात की व्यवहाराचं ज्ञान वाढतं. व्यवहाराचं ज्ञान कर्म करताना ज्ञान मिळाल्यामुळे कर्माच्या करता ते ज्ञान कर्मामध्ये भर घालून देतं. पण कर्म परमात्म्या करता करतायत, म्हणजे यज्ञयाग करतायत, त्याच्यामध्ये कोणी ज्ञान दिलं म्हणून यज्ञयागाचं फल वाढणार आहे असं नाहीये. ते म्हणतात यज्ञयागा करता त्या कर्माची जी काही प्रक्रिया सांगितली आहे त्या प्रक्रियेने कर्म केलं की पुरेसे आहे. असे 2 पक्ष आहेत. कोणताही पक्ष कोणीही स्वीकारावा, पण
हा जो ज्ञानाचा पक्ष आहे तो व्यवहाराकरता पूर्वमीमांसक मानतात, आणि आत्मज्ञानाच्या ठिकाणी कर्माचा स्पर्शही नाही असे उत्तर मीमांसक म्हणतात. ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवा. विभागशः शतवत, 100च्या विभागाप्रमाणे ज्ञान आणि कर्म यांचा विभाग करावा लागतो. ते म्हणाले आपल्याकडे जर 100 वस्तू आहेत आणि 2 जण समोर आले तर त्या जर आपल्याला वाटायच्या आहेत तर त्याचे भाग करायला लागतील, की त्या 2 वस्तू म्हणजे 50-50 2 वस्तू आहेत. मग आता ते 100 2 माणसांना वाटायचं म्हणजे ह्या 25 त्या 25 त्या 25 त्या 25. आता ह्या 25तल्या 12 दिल्या, एक जास्त राहिली, किंवा ह्या 25 दिल्या, त्या 25 दिल्या, किंवा 4 माणसं असली, काय त्याचं विभाजन आहे त्याचा काहीतरी हिशोब लावायला लागेल. तसं म्हणाले जेव्हा माणसाला मरण येतं तेव्हा योग्यतेचा भेद करून त्याचा मार्ग ज्ञानाचा का कर्माचा ते ठरतो. म्हणजे आम्ही जर स्वतःला म्हटलं की आम्ही कर्म करत जीवन जगलो, माहित नाही आम्ही कर्म करत जगलो का नाही जगलो. भगवंत म्हणतो की हा व्यवहार ज्ञानाने जन्म जगला, यांनी कर्म काही कर्माच्या पातळीवरती विशुद्ध केलं नाही. म्हणजे एखादा माणूस कसा म्हणतो की आम्ही व्यवहार दक्ष आहोत. व्यवहार दक्ष म्हणजे आम्ही आमच्या स्वार्थाला सावध आहोत, असा त्याचा खरा म्हणजे अर्थ आहे. की आपलं काही न बिघडू देता, आपण जसेच्या तसे, आपल्याला कशाचा धक्का न लागता कौशल्याने दुसऱ्याची गोड बोलून आपली कामं काढून घेणे म्हणजे हा व्यवहार कुशल झाला. मग अशी कौशल्याने यांनी जन्मभर कामं केली आणि त्याचा शेवटी 80व्या वर्षी सत्कार झाला की हा कर्मयोगी होता. ते म्हणाले भगवंत वरती हिशोब मांडतो, हा कर्मयोगी होता का हा व्यवहार ज्ञान कुशल होता. हा कोण होता? हा कर्मयोगी म्हणून कर्माचं फल मिळवून तो त्याच्या फलाप्रमाणे ते भोगण्याकरता जाईल सांगता येत नाही. किंवा एखादा माणूस कर्म करताना दिसतो आहे, वरवर तो कर्म करतो असं वाटतं आहे, पण आंतरिक त्याची धारणा काय आहे आपल्याला माहित. गिरिजाबाईंनी एकनाथांचा संसार केला. एकनाथ महाराजांनी सर्वसामान्य मनुष्याकरता प्रबोधनाचं कार्य केलं. ते नेहमीच साधे दिसले. आकर्षण वाटावं, वेगळं काही वाटावं, लोकांनी काहीतरी त्यांच्याकडे करिश्मा पाहावा, काहीतरी चमत्कार, काही त्यांनी कधी प्रकट केलं. कोण काही बोलला ठीक आहे, शांत आहेत, कुणाला कधी उलट उत्तर दिलं नाही, आपलं मोठेपण कधी दाखवलं नाही, काही नाही, कर्म करत होते. जसं समर्थांनी म्हटलं तसं बहिसंगी अंतस्त्यागी. बाहेरच्या जगामध्ये व्यवहार करताना हा मनुष्य व्यवहार मोठा दक्षतेने करतोय, चोखपणाने करतोय, हा त्याचं कर्म मोठं ईश्वरार्पण बुद्धीनी, प्रामाणिकपणाने, निष्काम भावानी करतो असं वाटेल. ते म्हणतात पण त्याची अंतरंगामध्ये असलेली ज्ञानाची ओळख परमात्म्याला आहे. तो कर्म करतो म्हणून त्याला कर्माची फळं मिळतील असं नाही, तो आतून ज्ञानी पुरुष आहे म्हणून त्याला मरणोत्तर देह टाकल्यावरती तो कर्ममार्गाने जाईल का ज्ञानमार्गाने जाईल माहित नाही. म्हणाले भगवंत ठरविल. म्हणून विभाग हा शतवत, म्हणून जसं 100चे विभाग करून वस्तू द्याव्या लागतात तसं त्याच्या कर्म आणि ज्ञानाचा विभाग होतो. विभाग होतो याचा अर्थ त्याच्यामधलं जड हलकं पारडं तिकडे तोललं जातं. चित्रगुप्ताकडे सगळी नोंद आहे, तो ती नोंद देतो की बाबा हे असं असं आहे, आणि त्या जीवाच्या बरोबर कर्माचा मार्ग जाणार आहे का ज्ञानाचा मार्ग जाणार आहे हे तिथे ठरतं म्हणाले. आणि म्हणून सकाम भक्ती करत राहिला ईश्वराची तर सामान्यतः तो कर्माच्या मार्गाने जातो. आणि जो ईश्वराची निष्काम भक्ती करत राहिला, काही मागितलं नाही, तुझ्याकडून देवा मला काही नको आहे, ह्या भावनेने जो भक्ती करत राहिला त्या निष्काम मार्गाने भक्ती करणाऱ्याला सामान्यतः ज्ञानाचा मार्ग मिळतो असं त्यांनी त्याचे विभाग सांगितलेत. आणि म्हणून ज्ञान आणि कर्माची जी विभागणी आहे ती श्रुतीमध्ये अशी स्पष्टपणाने आली आहे. म्हणून त्यांना एकत्र मानू नये म्हणून हे सूत्र आहे विभाग हा शतवत. म्हणजे आम्ही आयुष्यामध्ये सगळं सकाम कर्म करणार का आम्ही आयुष्यात निष्काम कर्म करणार हे त्यांनी आपल्याला ठरवायला सांगितलं. की आम्हाला काय वाटतं, आम्ही कसे असावे, आमची आवड काय,
आम्ही कोणत्या मार्गाने जाऊ इच्छितो? निष्काम भावाने जाऊ इच्छितो का सकाम मार्गाने जाऊ इच्छितो? त्याची फळं त्यांनी आपल्याला सांगितली. अध्ययन मात्रवतः, केवळ अध्ययन करणाऱ्यालाच कर्माचा विधी सांगितलेला आहे. म्हणाले सगळ्यांनी यज्ञ करावेत, सगळ्यांनी कर्मकांड सांभाळावं असं कोणी सांगितलं? म्हणजे जो वेदांचं अध्ययन करतो त्याला हे आवश्यक आहे. आता ते फार चांगलं आहे, ते फलदायी आहे आणि ते आपल्यालाही त्याचे लाभ मिळावेत म्हणून पूर्वी सगळेच जण वेद शिकत होते. पूर्वी काय होतं, आपल्याला असं वाटतं, आता कसं आहे की पुरोहितांना आम्ही घरी बोलावतो. पुरोहित आले, याज्ञिक आले आपल्या घरी की गुरुजी आज आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, आपण असं असं ठरवलंय, चालेल ना हा दिवस? गुरुजी म्हणतात हो. मग गुरुजी सत्यनारायणाची पूजा सांगायला आले की गुरुजी ते निरंजन आत राहिले हो, जरा घेऊन येता का? गुरुजी ते अमुक करायचंय हो, जरा तुम्ही करता का? अहो रांगोळी आम्हाला घालताच येत नाही, गुरुजी तुम्ही रांगोळी काढता का देवापुढे? गुरुजी सगळं करतोय बिचारा, त्याच्याकडनं सगळं करून घेतलंय आणि सत्यनारायणाची पूजा केली. हे कर्म आहे का? हे कर्म नाही. त्यांनी असं सांगितलंय कर्म कसं केलं जातं. कर्माची मूळ व्याख्या अशी आहे, कर्म मी शिकलेलोच आहे, मला स्वतःला अभिषेक करता येतोच आहे, अभिषेक मीच म्हणणार आहे, अभिषेक देवालाच करणार आहे, पण मी केलेला जाणारा माझा अभिषेक किंवा माझ्याकडनं केलं जाणारं जे कर्म आहे हे कर्म बरोबर का चूक याचे साक्षी दोन, याचा साक्षी देव आणि त्याचा साक्षी ब्राह्मण. म्हणून त्या ब्राह्मणाला अगदी अर्घ्यपाद्य देऊन बसवलेलं आहे आणि त्या देवाची प्रेमाने पूजा केलेली आहे आणि त्याला अभिषेक करतोय आणि तो ब्राह्मण ऐकतोय, हा तो म्हणतो बरोबर चाललाय, हा बरोबर चाललाय. म्हणून ब्राह्मणाची पूजा आहे, ब्राह्मणाकरता संकल्प आहे, ब्राह्मणाला दक्षिणा आहे. त्यांनी तासभर पोपटपंची करावी याच्याकरता दक्षिणा नाहीये. देवाची त्यांनी माझ्याकरता करावं मी काय म्हणून फळ मिळवावं असं नाहीये. दैनंदिन उपासनेमध्ये किंवा आम्ही केलेल्या यजमानांनी केलेल्या कर्मामध्ये यजमानाला येतंय, यजमानाला कळतंय आणि स्वतः यजमान करतोय. मनुस्मृतीमध्ये त्याची सगळी चर्चा फार सुंदर केलेली आहे आणि त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे धर्मानी की प्रत्येक जण त्या म्हणून अध्ययन मात्रवतः, कर्म कोणी करावं? केवळ अध्ययन करणारालाच कर्माचा विधी सांगितलेला आहे. जो अध्ययन करतो त्यांनीच कर्म करावं आणि म्हणून आपल्याला कर्म करता यावं, चांगलं कर्म करता यावं म्हणून पूर्वी प्रत्येक जण अध्ययन करायचं आणि अध्ययन करून देवाची उपासना करायचं, कारण अधिकार त्याला आहे. आता अधिकार आम्ही आमचे सगळ्यांनी सोडून दिले आणि मग ते अधिकार कोणाकडे एकवटून ठेवले? त्या गुरुजींकडे. गुरुजी आमच्याकडे या एवढी पूजा करा, गुरुजी आमच्याकडे या एवढं काम करा. नाही तर गुरुजी हा आमच्या कर्माचा साक्षी आहे आणि आम्ही केलेल्या कर्मानी आणि धर्माच्या संयोगाने आम्हाला त्याचं फल मिळत आहे. म्हणून कर्म धर्म संयोगाने फल मिळतं, म्हणून कर्म धर्म संयोग आहे. साक्षी आहे फक्त गुरुजी, त्यांचं सगळं पाठ आहे. म्हणून आपल्याकडे येणारे गुरुजी जर आपल्याशी जास्त जवळीकेचे असले, त्यांना जर कळलं की बाबा हे काहीतरी म्हणतात किंवा ह्यांचं काही म्हणणं आहे, म्हणजे असं आपण एक विष्णू सहस्रनाम म्हणतो, आपण शिवमहिम्न म्हणतो, तर आपल्या घरचे गुरुजी हे आपल्याशी खऱ्या अर्थाने जोडलेले असले तर गुरुजी म्हणतात आपल्याला, दक्षिणा नुसती देऊ नका, बसा आणि म्हणा विष्णू सहस्रनाम माझ्या समोर. गुरुजी बसून आपलं विष्णू सहस्रनाम ऐकतात आणि मग आपल्याला म्हणतात हे इथे बरोबर नाही, इथला ऱ्हस्व स्वर बरोबर आला नाही, इथला दीर्घ स्वर पाहिजे, ह्या अक्षराचा उच्चार पूर्ण पाहिजे, तो तुम्ही पूर्ण केला नाही. तो आपण एरवी करत असू पण त्या दिवशी चुकलाय तर गुरुजी सांगणार आहेत आपल्याला आणि त्यांनी सांगितल्यानंतर त्या दिवशीच्या केलेल्या पाठाचं आपल्याला फल आहे. म्हणून ते कर्म आणि धर्म संयोगाने मिळणारं फल आहे, नुसतं कर्म केल्याचं फल नाही आहे, ते धर्माधिष्ठित आहे. आणि असो पुष्कळ विचार आहे, आज आपण इथे थांबू आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे तो त्याचा विचार आपण पुढे बघू की हा कर्माचा समन्वय कसा सांगितला आहे.